हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे। जय जय रघुवीर समर्थ तुला मागतो रामदासा दयाळा विनाकारणी देयाता कृपाळा घडो भक्ती तुझी असे करावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको वासना विषयी हो देऊ परद्रव्य देखो नियातृण भाव असे दृढ वृत्ती मध्ये त्वावसावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको कामहा क्रोध चांडाळ पापी नको मोह तैसा मद क्रूर रूपी मना कल्पने पासुनी सोडवावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा सर्वदा शांती विरक्ती राहे हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे अखंडित अध्यात्म करणी पडावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे मूढ मी काही माते कळेना कधी दास दास्यत्व तुझे घडेना श्री हस्त ठेवून दुःखा हरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा संगती सज्जनाची असावी मती दुर्मती काही कोठे नसावी मनी लोचनी राम रूपा पहावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे आवडी अंतरी दर्शनाची परी भाग्यहीना मला भेटी कैची करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे खरा दासबोधी असे भाव माझा मना माझी हा लागला ध्यास तुझा म्हणे उद्धव सूत हाती धरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्रीमद ग्रंथराज दासबोध त्यातल्या पहिल्या दशकातल्या तिसऱ्या समासाचा विचार आपण करतो आहोत। शारदास्तवन सरस्वती स्तवन जगदंबास्तवन। जगदंबा जेव्हा ज्ञानरूपाने आपल्यावर कृपा करते तेव्हा ती सरस्वती होते। जगदंबा सगळ्या सामर्थ्यानं आपल्याला कृपान्वित करते तेव्हा ती दुर्गा होते। जगदंबा जेव्हा आपल्याला तेज देते तेव्हा ती गायत्री होते। जगदंबा कुठलीही गोष्ट मनापासून करण्याचं सामर्थ्य देते भक्ती देते तेव्हा ती राधा होते। आणि जगदंबा सगळ्या अर्थानं सुबत्ता देते तेव्हा ती महालक्ष्मी माता होते। एकच ती ईश्वराची शक्ती आहे। ईश्वराला विश्वाच्या रूपानं प्रकट करते किंवा अप्रकट करते या दोन्हीमध्ये सामर्थ्य तिचंच आहे। अशी जगदंबा जी मोक्षश्रिया महामंगळा सगळ्यात मंगल मंगल म्हणून जे आहे ते अनंत जन्माच्या संसारामध्ये संसरती इति संसारात थांबत नाही चक्र फिरत राहतं याला संसार म्हणतात। संसार सं आणि सार सरणे पुढे जाणे
असं किती जन्म झाले आपले? त्याचं उत्तर आहे अनंत. आत्ताचा आपला जो जन्म आहे, सोमाजी गोमाजी कापसे राहणार म्हापसे, हा त्या लक्षावधी जन्मातला एक जन्म आहे. पुढेही अनेक जन्म घ्यायचे, गाढव व्हायचे, माकड व्हायचे, बोकड व्हायचे, परत माणूस व्हायचे, परत हे चाललेलंच आहे. पण एखाद्या मनुष्य जन्मामध्ये जर तिनं ठरवलं व हा आहे बरं प्रामाणिक, हा खूप चांगला आहे, याच्यावर पूर्ण कृपा करूया, तर ती आपल्याला काय देते? तर आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव करून देते. आणि परिणाम अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढ. इतके छान कला उपासक इथे आहेत, मी कशाला श्रम करू म्हणायचे. इतकं छान व्हायोलिन वादन झालं या सगळ्यांचं, खूप गोड गोड वाजवलं. आणि यांची वय पहा, हे जर कंटिन्यू क्रीजवर टिकून राहिलं तर केवढा स्कोर करतील.
विजय मर्चंट नेहमी म्हणत असत की क्रीजवर टिकून राहा, रन्स आपोआप गोळा होतात, आऊट व्हायचं नाही. 2-4 बॉल मेडन खेळून काढायचे, 2-4 ओव्हर. ते द्रविडकडनं शिकून घ्या. आता थोडा एक गंभीर विचार आपल्याला करायचा. स्पेस अँड टाइम कॉन्टिन्युअम याच्यावरती आईन्स्टाईननं आयुष्यभर काम केलं, आपल्याला माहिती आहे. अंतर ही वस्तूवरून मोजली जातात. मी विचारलं, अमरावतीला गेलो होतो, नागपूर किती लांब आहे हो? ते म्हणले 2 तास लागतील. मी अंतर विचारलं, त्यांनी टाइम सांगितला. याप्रमाणे जगातली सगळी अंतरं टाइमवर सांगितली जातात. टाइम मोजला जातो हा परमाणूंनी मोजला जातो, कणांनी मोजला जातो. अणुरणीय थोकडाबद्दल बोलतोय मी. सगळ्यात लहान काय आहे हो? अणु पेक्षा लहान काय आहे? तर परम अणु सगळ्यात लहान. आणि सगळ्यात काळ लहान कुठला आहे? तर एक परमाणू हा सगळ्यात लहान काळ आहे. असे 2 परमाणू एकत्र आले की त्याचा एक अणू होतो. असे 3 परमाणू एकत्र आले की त्याचा त्रसरेणू होतो. असे 3 त्रसरेणू एकत्र आले की एक त्रुटी. अशा 100 त्रुटी एकत्र आले की एक वेध. असे 3 वेध एकत्र आले की एक लव, लव मात्र म्हणतो ना, असे 3 लव एकत्र आले की एक निमिष. निमिष म्हणजे डोळ्याची पापणी आपोआप मिटून उघडते तेवढा वेळ, त्याला म्हणतात निमिष. निमिष नावाचा राजा आहे इथे. त्यांनी मागून घेतलंय, मला इथे स्थान द्या पापणीत. ती कथा सांगत बसत नाही आता. निमिष, 3 लव म्हणजे एक निमिष. निमी नावाचा राजा. 3 निमिष म्हणजे एक मोमेंट, एक क्षण. असे 5 क्षण म्हणजे एक काष्ठा. 15 काष्ठा म्हणजे एक लघु. 15 लघु म्हणजे एक नाडी, म्हणजे 24 मिनिटं. याला एक नाडी म्हणतात. एक घटका. 2 घटका म्हणजे एक मुहूर्त. नाडिके द्वे मुहूर्तस्तु असा मंत्रच आहे. 6 किंवा 7 मुहूर्त म्हणजे एक प्रहर. 6 किंवा 7 का? रात्री आणि दिवसावर ठरतं ते. हिवाळ्यात कमी जास्त होतं. असे 8 प्रहर म्हणजे एक दिवस. असे 15 दिवस म्हणजे एक पक्ष. असे 2 पक्ष म्हणजे एक महिना. असे 12 महिने म्हणजे एक वर्ष. असे 6 महिने म्हणजे एक आयन. अशी 2 आयन म्हणजे एक वर्ष. म्हणजे मी चुकायला नको म्हणून लिहून ठेवलंय ते. त्यातला मधला आपल्याला काही कट करायचं नाहीये. दक्षिणायन आणि उत्तरायण 6 महिने आहेत. पृथ्वी किंचित अशी कलते आणि फिरते, नंतर अशी कलते आणि फिरते. उत्तरायण दक्षिणायन. अशी 12,000 देववर्ष म्हणजे एक युग. अशी 4 युग गुणिले 1000 म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. ब्रह्मदेवाची तेवढाच एक रात्र. असा ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. चतुर्युग सहस्राणी दिनमेकम पितामहम. असा पितामह सहस्राणी विष्णोर घटिकमेवच. विष्णोरेक सहस्राणी पलमेकम महेश्वरम. आणि महेश्वर सहस्राणी शक्तेर अर्धम पलम भवेत. त्या शक्तीचं वर्णन चाललंय या समासात. आकाशापेक्षा मोठं का? आकाश निर्माण होण्यापूर्वी आजचे सुद्धा वैज्ञानिक काय मानतात? काय अशी शक्ती आहे म्हणून मी तुमच्याकडे पाहतोय आणि तुमचा चेहरा मला कळतोय आणि मला फिलिंग येते बुवा हे जरा इथं जरा थोडं संगीत आलं पाहिजे, आता भैरवी आली पाहिजे, हे तर संगीत पुष्कळ वेळा येतं मला फिलिंग.
हे सूक्ष्म पातळीवरचं बोललो, पण एक मोठं मी लोहचुंबक घेतलं आणि टाचण्यांचा एक पुंजका ठेवला तिथं, टाचण्यांचा, आणि असं असं केलं की त्या टाचण्या नाचतात. काय गेलं आणि काय आलं? लोहचुंबकातली शक्ती माध्यम काय वापरते? काहीतरी तर माध्यम असेल ना. इलेक्ट्रॉन्स असतील, फोटॉन्स, हे फोटॉन्सच आहेत ना अंगावर पडलेले माझ्या, आणि ते यातनं पलीकडे जात नाहीयेत म्हणून हे तुम्हाला दिसतंय. न्यूट्रिनोज असतील. व्हॉट इज दॅट? आजचे वैज्ञानिक सुद्धा मानतात विश्व निर्माण होण्यापूर्वी एक शक्ती होती, त्याला ते इथर म्हणतात. गाडीचं नाव दिलं बघा त्यांनी, इथर. एथर. विश्वाला सत्य बनवणारी कोण आहे? त्या शक्तीचं स्तवन करतायत समर्थ. केवढं प्रगल्भ स्तवन असेल विचार करा. आम्ही समास वाचून टाकतो आणि म्हणून वर्षानुवर्ष दासबोध वाचून सुद्धा माझ्यात तो फरक होत नाही जो झाला पाहिजे. केवढं याकरता थोडं विज्ञान कळावं लागतं. आधुनिक भाषेत कळून घेऊया. लक्षात घ्या, ही जुनी नावं आहेत. सत्व रजतम ही जुनी नावं आहेत. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन ही नवीन नावं आहेत. पण आधुनिक कळलं ना की एवढं कळतं की हे जुने लोक बावळट नव्हते, खूप महान होते. त्यांची भाषा वेगळी आहे. वेगळी म्हणजे तीच आपली भाषा आहे खरी. शास्त्रीय भाषेत याला आमका आमका सर्प म्हणतात. कुणी सांगितलं शास्त्रीय भाषेत म्हणतात? आमच्याकडे त्याला वळवळ्या सर्प म्हणतात. तुम्ही नावं दिलीत त्याला. केमी नावाच्या यांनी निर्माण केलं म्हणून केमिस्ट्री म्हणता ना तुम्ही. ते रसायनशास्त्रच आहे ना. त्याचं नाव का नाही देत तुम्ही? रसायन. व्हॉट इज दॅट? रसायनशास्त्राला केमी नावाच्या याचं नाव म्हणजे त्याच्याबद्दल आदर जरूर ठेवायला पाहिजे. बरं, मोठा सायंटिस्ट आहे तो. सायंटिस्ट म्हणजे ऋषी. लक्षात घ्याल, आपल्याकडे ऋषी फक्त हे ऋषी फक्त फिजिकल लेवलला एखादी गोष्ट प्रूव्ह करत नाहीत. ते सगळं ते अमूर्त ऍब्स्ट्रॅक्ट लेवलला घेऊन जातात आणि म्हणून ते मेडिटेशन करतात. आजचं विज्ञान, भौतिक विज्ञान काय सांगतं की ज्ञानेंद्रियांच्या द्वारे किंवा या सगळ्या इक्विपमेंटच्या द्वारे जे प्रूव्ह होतं तेवढंच सायन्स. फसवतो ना आपल्याला. साधा मुद्दा, आपल्याला माहिती आहे की जगातली कुठलीही प्रतिमा डोळ्यातून आत जाते तेव्हा उलटी जाते. आपण हे शिकलेलो आहे. म्हणजे आता मी आपल्या समोर आहे, मी उलटा गेलो डोळ्यातनं आत, पण तुम्ही तुमच्या बुद्धीला सवय लावून घेतलीत की त्यालाच उलटा करायचं आणि पाहायचं. बरं, याला शास्त्रीय कारणही नाही काही. असं काय होतं नाही माहिती म्हणले. खूप वेळा ॲलोपॅथीवाल्यांकडे गेलो ना, त्यांना म्हणलं काय हो असं झालं? 2 लाख लोकांच्यात एकाला होतं. म्हणलं 3 लाखांच्यात का नाही होत एकाला? याचा अर्थ आमच्याकडे उत्तर नाही आहे. कशी असेल ती शक्ती? सांगतात जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती. अव्यक्त पुरुष म्हणजे परब्रह्म तत्व. अव्यक्त, व्यक्त नाही होत ते आहे. पण ते विश्वाला विश्वरूपानं जेव्हा व्यक्त होतं तेव्हा कळतं ज्या अर्थी वेअर इज द क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. वेअर इज क्रिएशन. सोन्याची अंगठी सोनं आहे म्हणून बनली. मातीचा माठ माती आहे म्हणून बनलं. आपली शरीर पंचमहाभूताची आहे, पंचमहाभूत आहेत म्हणून बनली. ती पंचमहाभूत त्रिगुणांच्या मुळे बनली. आपल्याला कळू शकतं हे, पण त्रिगुण कुणामुळे बनले? विचार करायला पाहिजे. कोण असेल हे सगळं करणारा? हे मधलं आकाश कुणामुळे बनलं? हा खांब कशामुळे बनला? आपण लगेच तो विचार सोडून देतो, तो कंटिन्यू करायचा आहे. आणि मग लक्षात येतं लास्ट कार्य कारण भावाचा विचार करायला लागलो तर कार्य त्याच्या मागचं कारण, ते कार्य त्याच्या मागचं कारण, ते कार्य त्याच्या मागचं कारण, असे माग 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 जात एक वेळ अशी येते की एक कारण असं सापडतं की त्या कारणाला कारण नसतं म्हणून ते मूळ कारण म्हणतात. आदि कारण म्हणून तो आदि पुरुष, जे आदि पुरुषाची भार्या. केव्हा तरी जाईल ना माग हे.
किंवा पृथ्वी, एक साधा मुद्दा घ्या, काय तांब्या घ्या, घ्या म्हणजे मनातल्या मनात घ्या, लगेच उचलून घ्यायचं नव्हे. कुठनं आणला हो तांब्या? म्हणले बुवा रविवार पेठेत एक दुकान आहे, तिथनं आणला. आणून देऊ का तुम्हाला तसा दुसरा? नाही मला नको, फक्त विचारतो कुठनं आणला तांब्याचा तांब्या? त्या अमक्या अमक्या दुकानात आणला. कुठं आला हो तिथनं? म्हणले बुवा फॅक्टरीतनं आला. फॅक्टरीत कुठं ना आला हो? मोठ्या फॅक्टरीतनं आला. शीट, त्या कॉपरच्या शीट गोळा करून त्या प्रेस करून असं ते. बर, तिथं कुठनं आला? व हे तुम्ही काय उगाच असं का चायला विचार? मी विचारतो तेवढं उत्तर द्या. पृथ्वीतनं आला. पृथ्वीत अनेक खनिज आहेत ना, त्यात कॉपर आहे. बर, पृथ्वी कुठनं आली? ते म्हणजे तुम्हाला बुवा माहित नाही का? सूर्याचा एक तुकडा उडाला, तो थंड झाला, तो नीट अजून थंड झालेलाच नाही आहे, पोटात अजून काय काय चाललंय त्याच्या. बर, म्हणजे सूर्यापासून निर्माण झालं म्हणा की. सूर्य कुठनं आला? म्हणले बुवा सूर्य, मग तो प्रत्यक्षात सूर्य नाहीच आहे, तो गॅसचा गोळा आहे हो, हायड्रोजनचा गोळा आहे. जळताना सरफेसवर तो हेलियम होतो, हेलियम जळताना होतो. बर, म्हणजे तो गॅस आहे. गॅस कुठनं आला? तसा विचार केला ना बुवा तर तो आपोआप निर्माण झालेला आहे, वायू. गॅस म्हणजे वायू. कशात निर्माण झाला? स्पेस मध्ये. स्पेस कुठनं निर्माण झालं? याच्या पलीकडे आजचं विज्ञान आपल्याला नेत नाही. तुम्हाला धर्मशास्त्र याच्या पलीकडे येतं. आकाश तमोगुणातून निर्माण झालं, तमोगुण रजोगुणातून निर्माण झाला, रजोगुण सत्वगुणातून निर्माण झाला, सत्वगुण शुद्ध सत्वातून निर्माण झाला, शुद्ध सत्वगुण गुणमायेतून निर्माण झाला, गुणमाया मूळ मायेतून निर्माण झाली, आणि मूळ माया जात्यातून निर्माण झाली. त्याला परब्रह्म तत्व असे म्हणतात. तांब्या घेऊन कुठं गेलो आपण? आता फक्त तांब्या नाही, असं सगळंच आहे. आता निर्माण होण्याकरता काहीतरी पॉसिबल केव्हा होतं, शक्य केव्हा होतं? जेव्हा पॉसिबल करणारी काहीतरी पॉवर असते, एनर्जी असते. एनर्जी आणि परब्रह्मतत्व दोन नाही आहेत, लक्षात घ्याल. कारण कारण तेव्हाच ठरतं जेव्हा कार्य होतं. कारण का म्हणायचं याला? कार्य काहीतरी म्हणून कारण. कार्यच नसेल तर कारण काय हो? या टेबलाचं कारण लाकूड आहे, म्हणजे कार्य दिसते तेव्हा आपण त्याचं कारण म्हणून शोधतो. टेबलाचं कारण लाकूड. नुसतंच लाकूड असेल तर त्याला कारण नाही म्हणत, त्याला नुसतं लाकूड म्हणतात हो. फार अवघड आहे नाही हे? पहिल्याच समासात असं झालं तर काय व्हायचं हो पुढं? तिला नमस्कार करतायत समर्थ. देवा, जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळीकाळांची नियंती सद्गुरु कृपा. गुरूंची कृपा म्हणजे काय आहे? गुरु कृपा करतात म्हणजे शक्तिपात करतात, शक्ती आपल्यामध्ये सोडतात. शक्तिपाताच्या अनेक पद्धती आहेत. बोलून, वचनाद्वारे, पत्राद्वारे. गुळवणी महाराजांनी अनेकांना पत्राद्वारे शक्ती दीक्षा दिली आहे बरं. गुळवणी महाराज आपल्या पुण्यातले आहेत. लोकनाथ महाराजांचे इकडचे शक्तिपाताचे शिष्य आणि टेंबे स्वामींचे दत्त संप्रदायाचे शिष्य, दोन गुरु आहेत त्यांना. दत्त महाराज कवीश्वरांना त्यांनी संकल्पाद्वारे शक्तिपात केलाय. दत्त महाराज कवीश्वर सज्जनगडावर होते. मी महाराजांसमोर कीर्तन केलेलं आहे बरं, काहीतरी बोलत नाहीये. गडावरून कोणी आला तर ते इतका सन्मान द्यायचंय का? माझ्यावर गुरुकृपा तिथं झाली म्हणायचंय. गडावर सेवेला पाठवलं, समर्थांच्या समाधीत बस अमक्या अमक्या वेळेला, आणि पुण्यातून शक्तिपात केला आणि त्यांना एकदम कुंडलिनी जागी झाली. हे सगळं कळायच्या पलीकडे आहे हो. जेवढे तुम्ही सूक्ष्मात 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 जाता तेवढं तुम्हाला एवढंच कळतं, हे सगळं मीच आहे. हे सगळं जे आहे ते परब्रह्म तत्व मी आहे, म्हणून हे सगळं मी आहे. तुम्ही पण मीच आहे.
मी पण तुम्ही आहे, या मूर्ती पण मी आहे, मधलं आकाश म्हणजे सुद्धा मी आहे, ही इमारत नव्हे अशी पृथ्वी पण म्हणजे मीच आहे, सगळं विश्व म्हणजे मीच आहे. हा अनुभव ज्याला आला, या हाताने एखादी वस्तू देणं, या हाताने अशी देणं काय अवघड द्यावं मला. आपण या देहापुरते मर्यादित झालो कल्पनेनी, म्हणून तेवढ्याच आपल्याला मर्यादा आल्या. पण समर्थ सांगतात जगदंबा कशी आहे, सद्गुरु कृपा. पुढे सांगतात, जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार. परमार्थातल्या नेमक्या ज्या धारणा करायला पाहिजे, काही गोष्टी पक्क्या गृहीत धरायला लागतात, काही गोष्टी तात्पुरत्या गृहीत धराव्या लागतात. काही मोजके एका विशिष्ट मर्यादेपर्यंत धर्म असतात, काही त्याच्यानंतरचे असतात. इथून सज्जनगडावर जायचंय तर मुंबई बेंगलोर हायवेने सरळ जात राहा. कुठपर्यंत? कोल्हापूर पर्यंत नाही, सातार पर्यंत. सातारला गेलात की उजवीकडे वळा. अशा काही धारणा तात्पुरत्या असतात इतक्या वर्षापर्यंत. नंतर धारणा बदलायच्या, नंतर अजून बदलायच्या. उजव्या हाताला वळल्यानंतर अजूनही बऱ्याच ठिकाणी रस्ते जातात. ते स्पेसिफाय करत जाणं जे असतं ना, हे जगदंबेच्या कृपेनं शक्य होतं. ते म्हणाले, जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सार असार. जे भवसिंधूचा पैलपार पाववी शब्द बळे. शब्दाचं सामर्थ्य वापरते जगदंबा, शब्दाद्वारे कृपा करते. ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली. सिद्धची अंतरी संचली चतुर्वध्या प्रकारे. 4 प्रकारे ती आपल्या आतमध्येच आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. एकच कृपा. तीही वाचा अंतरी आले, ते वैखरिया प्रगट केले. म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे. जेवढं काही आपण फक्त वाणीनं नव्हे, आपण पेपर जे लिहितो ना किंवा कॉम्प्युटरवर परीक्षा देतो, फक्त हीच वाणी नव्हे, ही पण वाणीच आहे. ही पण वाणी आहे. हा परफॉर्मन्स ही पण वाणी आहे. जेवढं म्हणून तुम्ही काही करता, कर्तृत्व जितुके झाले तितुके शारदा गुणे. शारदा सर्वत्र सदा समाय एवढं कळल्याबरोबर आपलं एकदम जगाशी वागणंच बदलतं हो. ते पुढे सांगतात, जे ब्रह्मादिकांची जननी, तीच विश्व निर्माण करणारी व्यवस्था उपलब्ध करते, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. ब्रह्मदेव म्हटल्यावर 4 तोंड, हातात पंचांग, कमंडलू वगैरे हे चित्र डोळ्यासमोर आणू नका. ते काहीतरी आपल्या टाळक्यात शिरावं म्हणून काढलेलं ते स्क्रिप्ट आहे. तेवढा तसा तो नाही. विश्व निर्माता. एक कथा आहे की ब्रह्मदेवाला मुलगी झाली, ती सरस्वती, आणि तिच्याबद्दल तो एकदम मोहित झाला वगैरे वगैरे आपण म्हणतो. हे आपण लगेच आपल्याला झालेली मुलगी डोळ्यासमोर आणतो. मुलगी याचा अर्थ त्यानं जे प्रॉडक्ट निर्माण केलं होतं तेच त्याला इतकं आवडलं, त्याला वाटलं हा मोबाईल आपल्याला ठेवूया, असा अर्थ आहे त्याचा. विषयासक्त झाला. ब्रह्मदेव म्हणजे तो किती विचार करा. विश्व निर्माण करणारी जाणीव. नुसती प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या, मॅटर नाहीये तिथे. ती प्रॉपर्टी मॅटर मध्ये शिरते आणि कार्य निर्माण होतं. मुद्दा मला आपल्या समोर काय सांगायचा आहे, श्री ब्रह्मदेवाला सुद्धा निर्माण करणारी, म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे विष्णूलाही आणि शंकरांनाही निर्माण करणारी, हरिहर जिये पासून. तेच हरी विष्णू, हर शंकर, जिये पासून सृष्टी रचना लोक तिन्ही विस्तार जियेचा. कुणाचा विस्तार आहे? त्या शक्तीचा विस्तार आहे. जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्या म्हणजे आत्मविद्या, अध्यात्मविद्या केवळ, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. असं वाचायला लागलं ना की तिथेच समाधी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि तिचे आपण भक्त आहोत परंपरेने. किती वर्ष झाली, किती जन्म झाले. काय भारतीय परंपरा असेल. जगात आज भारतीय परंपरेचा मोह सगळ्यांना होतोय. मी परवाच म्हणलो, ज्युलियट रॉबर्ट नावाच्या इतक्या महान अभिनेत्रीने हिंदू धर्म स्वीकारला. हे सगळं ऐकलं आणि अनेक लोक, अर्जुनाचं काम करणारा महाभारतातला आहे ना, तो मुसलमान आहे मूळचा, पण गीता वाचली, अभ्यास करायचा होता ना, त्याशिवाय कसं परफॉर्म करणार. महाभारत संपल्याबरोबर त्यानं हिंदू धर्म स्वीकारला.
जो प्रामाणिकपणे तत्वज्ञान वाचेल, धर्म स्वीकारण्याचा विधी करायची गरज नाहीये बरं का, हे वैशिष्ट्य आहे आपलं. विधी अख्खा करायची गरज नाहीये. नुसतं तुम्ही हे मानलं, आई वडिलांची सेवा करीन, चारित्र्य सांभाळेन, परस्त्रीकडे आई किंवा बहिणीसारखं बघेन, पवित्र, की झालात तुम्ही हिंदू. हिंदू असा स्वतंत्र धर्म कोण आहे संस्थापक सांगा ना. आपण हे अनेकदा ऐकलं असेल. सगळ्या पंथाचे संस्थापक कोणीतरी आहेत. हिंदूंचा कोण आहे सांगा ना. कोणी आहे संस्थापक? महापुरुष खूप लोक होऊन गेले, पुढेही होतील. म्हणून फार सुंदर वाक्य विवेकानंदांचं, मनुष्य जन्माला येताना ज्या धर्माचा असतो त्या धर्माचा प्रचारक म्हणून मी अमेरिकेत आलेलो आहे. आणि बायबल मधलं वाक्य जुना करार नवा करार आपण वाचला असेल. जुना करार आता दोन्ही एकत्र मिळतं, काही वाक्य केली, पण जुना करार जमला तर काढा आणि वाचा. त्यात स्वच्छ सांगितलंय, मनुष्य जन्माला येताना, जगातला प्रत्येक मनुष्य जन्माला येताना हिंदू असतो, त्याला बाप्तिस्मा देऊन आम्ही ख्रिश्चन करतो. हे वाक्य त्यातलं. आणि म्हणून जळफळाट आहे आपल्याबद्दल, कळलं का? आणि आपण मात्र त्यांच्यावर जळत नाही, त्याचा अजून त्यांना राग येतो. पण बी स्ट्रॉंग. कालच मी वाक्य वाचलं, राम झाला याचे पुरावे द्या. सगळ्या लोकांनी मागितले, त्या बाबरी मशिदीच्या लोकांनी पण मागितले, राम झाला याचा पुरावा द्या. ते म्हणले, जोपर्यंत तुम्ही रामासारखं वागताय ना तोपर्यंत पुरावे मागणारच. तुम्ही परशुराम व्हा, मग ते जय श्रीराम म्हणतात की नाही बोगायला म्हणले. बी स्ट्रॉंग. अतिरेकीपणा, आतंकवादीपणा करायचा नाही आपल्याला. पण आपल्याच धर्मावर श्रद्धा नसेल तर कसं काय लोकांना आपण समजावून सांगणार? आज कॉन्फिडन्स नाही आमचा. रूझवेल्ट म्हणत असे, सध्या समस्या अशी आहे की जे चांगल्या मार्गावर आहेत दे आर व्हेरी कन्फ्युज, आणि जे वाईट मार्गावर आहेत दे आर सो कॉन्फिडंट. आहे की नाही बघा? दारू पिणारा मस्तीत जातो रस्त्याने, आणि वारकरी बिचारा माळ घेतलेला आपला रामकृष्ण हरी म्हणणार, तो स्वतःला कमी समजतो. कोणी मस्तीत गेलं पाहिजे, कोणी लाजलं पाहिजे. हे मोठे मोठे ऑफिसमध्ये काम करतात, पीत नाहीस तू, काय पुरुष आहेस की नाही? आपण चांगुलपणाबद्दल कॉन्फिडंट असलं पाहिजे. बरं, मुलांकरता सांगतोय, ज्ञानोबांचे आहोत आपण, तुकोबांचे आहोत. पण तुम्ही देशात जाल, परदेशात जाल, खूप काही शिकायला जाल, तेव्हा तुम्हाला बरोबर विरुद्ध तत्वज्ञान ऐकायला मिळेल. त्यांना काय बोलायचं का नाही हे आपण वेळेवर ठरवू. पण आपण निश्चित केलं पाहिजे, भारतीयांनी सांगितलेल्याच परंपरा कल्याणाच्या आहेत. ज्ञानोबा, तुकोबा, रामदास स्वामींनी सांगितलेलंच आपल्या कल्याणाचं आहे. पिणारा आणि न पिणारा यातला कोण चांगला? एकदम आतमध्ये क्लिअर असलं पाहिजे. नाही पण ते थोडस घेतल्याशिवाय काही नाही हो. समर्थ सांगतात, जे योगियांचे ध्यानी, योग्यांच्या ध्यानामध्ये हळूहळू विकसित जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे, जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वा घटी. घटी म्हणजे घड्यामध्ये, सगळ्यांच्या शरीरामध्ये. असं एकही शरीर नाही जिथे शक्ती नाही. कमी का होईना असतेच, जास्त का होईना असतेच, ओव्हर का होईना असतेच, मध्यम का होईना असतेच, योग्य का, काहीतरी आहे की नाही शक्ती. म्हणलं बुवा काही कळत नाही हो. काही कळत नाही हे कळलं की नाही सांगा. काही कळत नाही हे कळल्याशिवाय कसं सांगाल तुम्ही काही कळलं नाही? मला काही कळलं नाही. कसं आहे, काही लोकांना कळत नाही, काही लोकांना कळत नाही हे कळत नाही, काही लोकांना कळतं पण आपल्याला कळतं हे कळत नाही, आणि काही लोकांना कळतं आणि त्यांना हे कळतं की आपल्याला कळतं. या चारही गोष्ट कशा शक्य आहेत सांगा ना. कळण्याची व्यवस्था म्हणजे ती आहे. काही कळलं नाही हे सुद्धा कळलंच ना. ते सांगतायत आपल्याला. सर्वा घटी, सगळ्या घटांमध्ये इथे ती अप्रगट आहे आणि इथे ती प्रगट आहे. याला जड म्हणतो ना आपण, या जडात ती आहेच आहे. त्याचा अजून डिटेल स्टडी नको, नाही तर इथेच आपलं 3 दिवस जायचे. सगळीकडं इथे ती अप्रगट आहे आणि इथे ती प्रगट आहे.
अप्रकट किंवा प्रकट स्थितीमध्ये सर्वत्र असणे, तिच्याशिवाय तिच्या 3 शक्ती आहेत बरं. पहिली शक्ती आहे संधानी. जगदंबेचं जे असणं पण आहे तिनं असे कनेक्शन, संधानी म्हणजे टू कनेक्ट, संधी, कनेक्शन. संधानी नावाची तिची शक्ती आहे ना, तिनं प्रत्येकाला सांधलेलं आहे आणि म्हणून तिकडची शक्ती इकडे आलेली आहे. कनेक्शन आहे ना ते संधानी. म्हणून आहे ती जशी आहे तसं सगळ्यांना आहेपणाचं प्रदान केलंय की नाही. सगळं आहे. श्रोते आहेत, तबलजी आहे, ऑर्गनवादक आहेत, बुवा आहे, तबला आहे, माईक आहे. आत्ता 7:30 वाजले आहेत, 8:30ला प्रवचन संपणार आहे. आम्हाला झोप आलेली नाही आहे. नाही हे सुद्धा आहेच ना. नाही असं आहे. आहेपणानं सगळ्याला सांभाळते, तिला म्हणतात संधानी. सगळं सांगत बसत नाही आता. हे सगळं देवी भागवतात आहे. मला सांगायचा भाव असा की हेच सगळं शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जियेचे स्तवन करीती, नाना रूपे जयेशी स्तविती प्राणी मात्र. पुढे सांगतात जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरुपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोलीजे. परब्रह्म, परमात्मा हे सगळे शब्द कशा करता का पॉसिबल झाले? कारण तिची शब्द नावाची शक्ती आहे ना, ती शक्ती त्या शब्दात गेल्यामुळं परमात्मा नावाची काहीतरी संकल्पना आपल्या डोक्यात तयार होते. जिये करिता, जिच्यामुळं परमात्मा हा शब्द पॉसिबल झाला. पुढे सांगतात नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी, ज्ञेप्ती मात्र. ज्ञेप्ती म्हणजे कळणे, ज्ञान. पुढे सांगतात जे हरिभक्तांची निज भक्ती, तुकोबांसारख्या, मीराबाईंसारख्या चित्तात भक्तिरूपानं जिनं कृपा केली आणि परिणाम असा झाला की ती भक्ती इतकी ताकदवर होते, इतकी शक्तिमान होते की पांडुरंग प्रगट होता. तो तुकोबा सांगतात ऐ देवाला पाहतोसी काय, पुढे करी पाय. बापरे, असं ऐकेल आपला साहेब आपलं? काय बघता, इकडे बघा माझ्याकडं, मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणणार आहे, असं म्हणून चालेल आपल्याला? तुकोबांची इतकी म्हणजे भक्तीची मस्ती कुणाच्या कृपेमुळे आली आहे आणि ती देवाला आवडते. देवा पांडुरंगा भक्ती ऋण घेतले माझे, 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 भक्ती घेतले माझे, घेतले माझे. चरण गहाण आहेत तुझे, चरण गहाण तुझे चरण माझ्या हृदयात गहाण पडले, घेऊन जा. काय ताकद आहे, कोण दिली ताकद? सरस्वती. चरण गहाण आहेत तुझे, चरण गहाण. मग सा ग मधनी सा. हे बात शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले तुके मज श्रीराम. भक्ती ऋण
सगळ्या प्रकारचं सामर्थ्य कोण ओतते? त्या सामर्थ्याचा एक कण देते हो. एक कण सुद्धा खूप बोललो मी. तिच्याजवळ इन्फिनिट सामर्थ्य आहे, अनंत. अहो कालपर्यंत गुराखी होता, आज जगातला सर्वोत्तम कवी झाला कालिदास. बदल कुठे झालाय? शरीरात बदल झालाय. इथे सॉफ्टवेअर अपडेट केला हो, हार्डवेअर तोच आहे. रॅम वाढवून दिली, काय काय वाटेल ते म्हणा तुम्ही त्याला. आता तुम्ही काही तिथं नाटवा. आणि ते सांगतायत जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतर्निष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता ते, जे अनंत माया वैष्णवी नकळे नाटक लाघवी, जे थोर थोरांस गोवी जाणपणे. मोठ्या मोठ्या भल्या भल्या लोकांना मला कळतंय अशात अडकवते. असं वाटतं बघा, कळतंय मला, अडकलो कशात तरी अडकवते की नाही बघा. काही मला येत नाही यात तरी, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स मध्ये तरी, सुपेरिटी कॉम्प्लेक्स, कुठल्या तरी कॉम्प्लेक्स मध्ये सतत अडकवून ठेवते आणि सोडवते पण तीच. काय समर्थांची, जे थोर थोर असं गोवी जाणपणे. जगदंबेची कृपा झाली ना, ना काम त्रास देत, ना क्रोध त्रास देत, ना लोभ त्रास देत, ना मोह त्रास देत. कशा प्रकारचा रिझल्ट पाहिजे तशी प्रेरणा देते. कैकेयी उदाहरण, रात्रभर तो नवरा विनंती करतोय, कैकेयी नको ग मला हे सांग. कैकेयी, अगं मला आनंदात मरू दे ना ग, आता म्हातारपणी किती मला त्रास देतेस. मी दिलं भरताला राज्य, पण त्या रामाची काय चूक आहे सांग. मी किती तुझ्यावर प्रेम करतो, त्याला कशाला वनात. शेवटी वर्णन आहे, पहाटे 2:30 दशरथ महाराज जमिनीवर कैकेयीच्या पायावर पडले, पायावर डोकं ठेवलं आणि भीक मागितली. कैकेयी, मला प्राणांची भीक दे ग, रामराय गेल्यावर मी निश्चित मरणार आहे. चालेल, जर तुम्ही हे केलं नाहीत तर मी मरीन. कोणी प्रेरणा दिली आहे? त्या कैकेयीचं प्रेम नव्हतं काय नवऱ्यावर? रामावर प्रेम नव्हतं? जे थोर थोर असं गोवी जाणं पडे, तिला असंच वाटतंय की आय एम करेक्ट, आणि काल्पनिक सुखात ती फक्त महिनाभर राहिली आहे. भरत येईल राज्यावर बसेल, भरत येईल राज्यावर बसेल, भरत येईल राज्यावर बसेल, आणि मग राजमाता म्हणून मिरवेन. यानंतर आयुष्यभर फक्त दुःख दुःख आणि दुःख. त्यानंतर कोणीतरी आपल्या मुलीचं नाव कैकेयी ठेवलं का? एखादं कॅरेक्टर असं होऊन जातं. विचार करून बघा ना, तिला काय वेडी होती का ती? अवजी उत्तम युद्ध करू शकते, युद्धातले मंत्र माहिती आहेत, उत्तम डॉक्टर आहे ती. आजारी पडलेला असताना दशरथाला बरं केलंय तिने. जे थोर थोरास गोवी जाणपणे, इतके महान महान लोक. म्हणतो ना आपण, सो म्हणतो मला कसं काय सुचलं कोणास ठाऊक, पटकन चांगलं बोलून गेलो मी. कोणी सुचवलं? कसं काय मला सुचलं नाही कोणास ठाऊक, सगळं माहित होतं मला, कोणी सुचवलं नाही. सुचवणारी शक्ती पण ती, आणि सुचू नये अशी व्यवस्था करणारी पण तीच. होतं की नाही, फ्रीज जवळ जातात, फ्रीज उघडतात, कशा करता आली होती बाई मी इथं. सरस्वतीची कृपा कमी आहे.
सूक्ष्मातीपासून अतिसूक्ष्मातीपासून अत्यंत स्थूल अत्यंत महान पातळीपर्यंत सगळ्यावरती काम करणारी कोण आहे. म्हणून दासबोध वाचा की लक्षात येतं काय काय आहे ते, आणि तो अर्थ समजून वाचा. ज्ञानोबा म्हणाले अर्थे विण पोथी वाचू नये. माणसं आपलं त्याला स्तोत्राचा दर्जा देतात. एकदा म्हणून टाकलं कृतकृत्यश्च भारत 12वा अध्याय 15वा अध्याय. नाही, त्या सगळ्या स्तोत्रांना सुद्धा अर्थ आहे. असो, आता तिकडे जायचं नाही आपल्याला. जे जे दृष्टीने देखिले, डोळ्याला जे दिसतं, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनास भासले ते तितुके रूप जियेचे. पुढे स्तवन भजन भक्ती भाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणती. आता याचा अर्थ बघायचा नाही आपल्याला, पण केव्हा तरी बघू, कारण खूप महत्वाचा अर्थ आहे. ही ओवी लक्षात ठेवाल. दासबोधातल्या पहिल्या दशकातल्या 3ऱ्या समासातली 25वी ओवी खूप महत्वाची आहे. सगळ्याच ओव्या महत्वाच्या आहेत, पण ही ओवी अत्यंत महत्वाची आहे. जमलं तर या अर्थाचं पुढे जेव्हा येईल तेव्हा आपण बघू. ती श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शारदास्तवनाम समास 3रा श्रीराम समर्थ श्रीराम. 4था समास सुरू करण्यापूर्वी थोडस नाम गाऊया. दे ना भैरवी. दे रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे. सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे. सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे. सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे. नंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे. सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे, सीता राम हरे सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे, बोलिए. नंदन
राम हरे रघुनंदन राघव राम हरे सीता राम हरे सिया राम हरे सीता राम हरे सिया राम हरे सीता राम हरे सिया राम हरे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। ग्रंथारंभ लक्षण सांगून झाला. या ग्रंथात मी कुठले कुठले आधार घेतले, तुम्हाला काय काय ऐकायला मिळणार आहे, याची फलश्रुती काय हे सांगून झालं. गणरायाला नमस्कार करून झाला. विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या पाठीशी असला पाहिजे, म्हणजे सगळ्या अर्थानं सगळी कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. त्या गणरायाला नमस्कार करून झाला. सगळ्या अर्थानं शक्तिरूपिणी जगदंबा, तिचं सर्व सामर्थ्यत्व नमस्कारून झालं, नमस्कार केला. आणि आता सद्गुरु वर्णन करायला समर्थ आरंभ करतात. काय लिहावी पहिली ओवी? सद्गुरूंचं वर्णन करू, त्यांचं स्तवन करू? नाही हो. आता सद्गुरु वर्णवे नाही पहिली ओवी आहे, आणि म्हणून सद्गुरु वर्णवे नाही शेवटची ओवी आहे. वर्णनच शक्य नाहीये ज्यांचं, शब्दात बसवता येत नाही ज्यांच्याबद्दलचं, हो, शब्दाच्या चौकटीत बसत नाहीत ते सद्गुरू आहेत. आपण सद्गुरूंचं वर्णन करतो कारण आपण शरीराला गुरु मानतो. आमचे गुरु ना उंच आहेत, हो, जिकडं तिकडं त्यांच्या डोक्याला दारं लागतात. आमचे गुरु बुटके आहेत, हो, एवढी बुटकी मूर्ती आहे पण सगळं मनातलं ओळखतात. आमचे गुरु काळे आहेत, आमचे गुरु गोरे आहेत, आमचे गुरु श्रीमंत आहेत, आमचे गुरु गरीब आहेत. शरीराला गुरु मानण्याची चूक आपण अनंत जन्म करत आलो. गुरुतत्वानं कुठून प्रकट व्हायचं हे गुरुतत्व ठरवेल. कुणाच्या शरीरातनं प्रकट व्हायचं हे गुरुतत्व ठरवेल. त्या शरीराची पूजा आपण केली की ती पूजा गुरुपर्यंत पोहोचेल. पण गुरु नावाची, सद्गुरु नावाची संकल्पना एकदा समजून घ्या. याकरता हा समास फार महत्वाचा आहे. पहिलीच ओवी, आता सद्गुरु वर्णवेना का जेथे माया स्पर्शो शकेना. सगळं जे शक्य आहे ना ते त्या ईश्वराच्या माया नावाच्या शक्तीने शक्य होतं. लक्षात घ्या, त्या ईश्वराच्याही पलीकडे असणारं जे तत्व आहे त्याला एक शब्द बोलायचा झाला ना, शब्द नावाची जी गोष्ट आहे ना ती आकाश नावाच्या महाभूतामुळे आपल्याला ऐकू येते. मी इथं बोललेलं तुम्हाला का ऐकू आलं? कारण मध्ये स्पेस आहे. मी का बोलू शकलो? तोंडात जागा आहे. ही पंचमहाभूत निर्माण झाली, त्याचा क्रम असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा शब्द निर्माण झाला आणि मग आकाश निर्माण झालं. स्पर्श नावाचं तन्मात्र निर्माण झालं आणि वायू नावाचं महाभूत निर्माण झालं. रूप नावाचं तन्मात्र म्हणजे तेवढंच निर्माण झालं आणि त्याच्यापासून तेज नावाचं महाभूत निर्माण झालं. रस नावाचं तन्मात्र असं सामर्थ्य निर्माण झालं, प्रॉपर्टी निर्माण झाली आणि त्यातून मॅटर निर्माण झाला, पाणी, पातळ सगळे पदार्थ. गंध नावाचं प्रॉपर्टी निर्माण झाली आणि त्यातून निर्माण झाली पृथ्वी. शब्द नावाची जी गोष्ट आहे ना ती मायेतून निर्माण झाली आहे. परब्रह्म तत्व, शक्ती, मूळ माया, गुणमाया, गुणक्षोभिणी, त्रिगुण, पंचमहाभूत आणि मग आपली शरीर. ही क्रम लक्षात ठेवाल. तस्माद एतस्मात् आत्मनः आकाश संभूतः, आकाशात वायू, वायोर अग्नि, अग्नेरापः, अद्भया पृथ्वी, पृथिव्या औषधया, औषधीभ्यो अन्नम आणि अन्नात पुरुषः. त्याचाही क्रम सांगितला. सगळ्यात पहिल्यांदा पाण्यातले प्राणी निर्माण झाले, सागरातले म्हणून सा. मग रेतीतले निर्माण झाले रे. मग गगनातले निर्माण झाले ग.
सगळ्यात शेवटी मनुष्य, बस सा रे ग म. म्हणली मग पधनिसा काय? प म्हणजे परमेश्वर आणि धनी म्हणजे फार सारे ग्राम का परमेश्वर धनी है, असा त्याचा अर्थ आहे संगीताचा सात याचा. पण हे सगळं निर्माण होण्यापूर्वी जे काय होतं ना, जे अविनाशी तत्व आहे, अखंड आहे, सच्चिदानंद आहे, ते सद्गुरू आहेत हो. मग ते आपल्यावर कृपा करण्याकरता कुठून कदाचित अप्रकटही स्थितीत कृपा करतील, कदाचित शरीराच्या माध्यमातून कृपा, आपल्याला काय माहिती कशी कृपा करणार. तुकाराम महाराजांच्या स्वप्नात सद्गुरू आले. बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तेव्हा बाबाजी चैतन्य नव्हते, स्वप्नात आले दर्शन दिले. योगी अरविंद जेव्हा जेलमध्ये होते, तुरुंगात होते, तेव्हा त्यांचं ध्यान लागत नव्हतं. एक अष्टांग योगाचा अभ्यास करणारे होते. तेव्हा विवेकानंद गेले होते, पण विवेकानंद नावाची जी काही शक्ती आहे ना, त्या शक्तीला वाटलं याच्यावर कृपा करावी, म्हणून विवेकानंदांची अशरीरी वाणी त्यांना तिथे तुरुंगात ऐकू आली की अरविंद मी तुला मार्गदर्शन करू का? हे म्हणाले नको, मला लेले गुरुजींनी शिकवलेलं पुरेसं आहे, लागलं तर मी तुम्हाला हाक मारीन. शरीराशिवायही गुरु प्रकट होतात. आपल्याला शरीर सोडून काही अस्तित्व असतं याचा अंदाज नाहीये, ती लक्षात घ्याल प्रॉपर्टी आहे. आणि प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती नव्हे, ते काय गुण. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्यातून निर्माण झाल्या ते परब्रह्मतत्व आहे. ते शब्दबद्ध कसं करणार का? आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. कसं बोलू मी त्याच्याबद्दल? अरे माझंच सामान्य सोडून द्या. नकळे नकळे न इति न इति ऐसे बोलत असे श्रुती. सगळ्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ वाङ्मय कुठलं तर वेद. पण वेद ही सद्गुरूंचं परब्रह्माचं वर्णन नाही करू शकत. ज्याचं वर्णनच करता येणार नाही असं वेद म्हणतात. न इति असा आहे का परब्रह्म? न इति आहे ना, ते अन्नम ब्रह्मे दिव्य जानात. अन्न म्हणजे परब्रह्म आहे असं सुरुवातीला, अमुक म्हणजे परब्रह्म आहे, प्रमुख म्हणजे परब्रह्म आहे, पण ते संपतं, ते नासतं. परब्रह्म नासतं का? नाश होतो का त्याचा? असं कळत 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 न इति न इति असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही. मग कसं आहे? बोलताच येत नाही हो. आत्ताच शिवपुराणात पाहिलेली कथा. उत्तर भारतामध्ये ओरिसा नावाचं राज्य, इथे एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव बाणासूर. बाणासुराचे वडील बली, बलीचे वडील विरोचन, विरोचनाचे वडील प्रल्हाद, प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू. या बाणासुराला एक मुलगी आहे, तिचं नाव उषा. ही उषा एक दिवस पहाटे 3 वाजता रोजच जायची, पण एक दिवस अशीच गेलेली होती भगवान शंकराच्या मंदिरात. ते मंदिर आजही आहे बरं का, जिथे हा बाणासूर नृत्य करत असे. आणि नृत्य चांगलं केल्याबद्दल भगवान शंकरांनी त्याला 1000 हात दिले होते. ताला करता, ताल उत्तम यावा म्हणून. टाळी चांगली वाजवत, 2 हात कमी पडतात म्हणून 1000 हात. असे 1000 हात घेऊन तो सगळीकडे फिरायचा, 500 धनुष्य धरायचा, इतकं सामर्थ्य संपन्न. ती उषा अशी पहाटे गेली. कुठे गेली? शंकरांच्या मंदिरात रोज जात असे. आणि अशी गेलेली असताना भगवान शंकर आणि पार्वती दोघेही शिवपिंडीतून प्रगट झालेले होते. आणि पार्वती देवी शंकरांच्या छातीवरती असं मस्तक ठेवून बसलेल्या होत्या. नवरा बायकोच आहेत ते. ते नाही बसणार तर कोण बसणार? पण अशा प्रकारे पहाटे 2:30-3 ला आपल्याला दर्शन होईल याचा अंदाज तिला नव्हता हो त्या पोरीला. अशी 15-1 वर्षाची, आता लग्न ठरायचंय अशा बेताची होती. आणि पार्वती देवींचा पदर किंचित खाली गेला होता. ती नमस्कार करायला ती एकदम लाजली हो. पार्वतीने जवळ बोलवलं, पदर सारखा केला, इकडे बाळा.
तुला आता हे कळलं पाहिजे, कारण तू लग्नाचं वय आलेलं आहे तुला. आमचं या प्रकारचं दर्शन कुणालाही होत नाही. तुला ज्या अर्थी झालं त्या अर्थी तू खूप दैवी आहेस. क्षणभर डोळे मिटले आणि सांगितलं, वैशाख शुद्ध द्वादशीला पहाटेच्या वेळेला तुला जे स्वप्न पडेल त्या स्वप्नात दिसेल जो तरुण महापुरुष तो तुझा पती असेल. जा. घरी आली ती, कोणाशी बोलली नाही आणि झोपली होती. एकादशीला रात्री झोपली. द्वादशीला पहाटे पडलं ना स्वप्न, आणि एकदम सुंदर पुरुष, एकदम चांगला, सगळी शुभ लक्षण असणारा स्वप्नात आला. नुसता आला नाही, ती त्याच्या जवळ गेली, त्याचे हात असे हातामध्ये धरले, मस्त कसं त्याच्या याच्या छातीवरती टेकलं, त्यांनी तिला कवेत घेतलं आणि स्वप्नातनं जागी झाली. तो काही सुचे ना हो, असा एक काळ असतो. नंतर मी नेहमीच सांगतो, हे सुरुवातीला 2-4 वर्ष असतं, आधी एखादं वर्ष, नंतर 1-2-4 वर्ष, नंतर अनुदिनी अनुतापे तापलो राम राम, हेच असतं. गंमत सोडून देऊ. आता ती सकाळी उठली, आंघोळ विंघोळ केली, पण अस्वस्थ हो, काही कळेच ना तिला, सुचेच ना. विरहता, कातरता, झुरणीला लागणं, काय काय शब्द वापरायचे वापरा सगळे, धग धग करणे लागा, काय काही म्हणा त्याला. कारण ही कथा शिवमहापुराणात आहे, ही कथा भागवतात पण आहे. तर तुझ्या मैत्रिणी आल्या, ते म्हणले असं काय होतं तुला, असं काय होतंय. आता माणूस कुणाशी बोलत नाही ना, ते मित्राशी बोलतो बरं का, किंवा मैत्रिणीशी बोलतो. म्हणजे स्त्री असेल तर तिनं मैत्रिणीशी बोलावं, तिनं मित्राजवळ बोलू नये. कारण मिसयूज करणारेच लोक जास्त असतात जगात. असो, गंमत सोडून द्या. चांगले मित्रही असतात, चांगल्या मैत्रिणी पण असतात. भाव असा इथे, चित्रलेखा नावाची तिची मैत्रीण होती. चित्रलेखा नुसती नावाप्रमाणे चित्रलेखा नव्हती, नुसती नावाची नव्हती, तर खरंच चित्र उत्तम काढणारी होती. म्हणले काय झालं सांग. ते म्हणले असा एक शुभलक्षणी पुरुष माझ्या स्वप्नात येईल आणि तो माझा पती असेल, असं पार्वती देवीने परवाच सांगितलं होतं मला. तसं आज पहाटे स्वप्न पडलं आणि इतका सुंदर तो, मी त्याच्याजवळ बसले, त्यांनी मला कवेत घेतलं वगैरे, असं स्वप्न पडलं आणि मला काही सुचतच नाही हो. ती म्हणली थांब, कोण आहे बघूया ना. मग तिने एक एक चित्र काढायला सुरुवात केली. एकदा गणेश काढला, नारद काढले, अमुक काढलं, तमुक काढलं, भीम काढला, नाही म्हणे हा जाड्या नाही, अर्जुन नाही म्हणे हाही नाही. मग तिथे शब्द आहेत न इति. न इति म्हणजे असा नाही. न इति, न इति, न इति, न इति. गोपालकृष्ण काढले न इति. प्रद्युम्न काढला न इति. प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध काढला आणि अनिरुद्धाचं चित्र काढल्याबरोबर ती काहीच बोलली नाही. ती हाय असं म्हणाली का, न इति म्हणाली का, नाही. ती मौनावली आणि लाजली. मग त्या चित्रलेखेनं द्वारकेतनं पलंगासकट त्याला किडनॅप केला, असं वर्णन आहे. काय तिच्याजवळ सिद्धी होती. आणि हिमालयामध्ये एक मंडप घातला आणि उशेचा तिथं लग्न लावून दिलंय. त्याला समजावून सांगितलं, तो म्हणलं काही हरकत नाही, जगदंबेची आज्ञा असेल तर कृष्णांचाच नातू होता तो, त्यामुळे तो काही प्रश्न नव्हता. हा, आणि झालं लग्न दोघांचं. आजही ते रेल्वे स्टेशन आहे, त्याला म्हणतात उखा मंटप. डेहराडूनच्या आधी रेल्वे स्टेशन आहे उखा मंटप, हिमालयातलं. बरं, त्यातला मुद्दा मला काय सांगायचा आहे, अशी सद्गुरु तत्वाबद्दल, परब्रह्म तत्वाबद्दल श्रुती जेव्हा बोलायला लागते, असं आहे का, न इति, न इति, न इति, न इति, न इति. आणि प्रत्यक्षात सद्गुरु समोर येतात. परब्रह्म जेव्हा समोर येतं तेव्हा इति असं म्हणते, असा येतो नाही. ती मौनावते, ती लाजते. श्रुती म्हणजे सर्वोच्च शब्द आहेत, तेही गुरुवर्णन करायची वेळ आली की मौनावतात. मी कसं वर्णन करू. समर्थ म्हणतायत, न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती. समर्थ स्वतःला काय म्हणून घेत आहेत, गुरुवर्णन मी करू, मूर्ख आहे हो मी. ज्यांच्या चरणावरती महाराष्ट्राचा राजा मस्तक ठेवत असे,
अनेक सरदारांनी ज्यांच्याकडनं अनुग्रह घेतला, तामिळनाडूचा राजा व्यंकोजी राजे ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवीत असत, केवढं सामर्थ्य आहे. पण समर्थ गुरुचं वर्णन करताना सांगतात, मी मूर्ख आहे. माऊली म्हणाली ना, एरवी तरी मी मूर्खू. केवढे ज्ञानोबा मोठे आहेत. सुप्रीम कोर्ट ज्यांना म्हणतात, संतांच्या मधलं सुप्रीम कोर्ट म्हणजे ज्ञानोबा आहे. पण ते म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू. ज्ञानेश्वरीतली उभी, मला काही कळत नाही हो. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. कसं शक्य आहे मला गुरुचं वर्णन करणं? शक्य नाही. गुरुचं वर्णन करता येत नाही हेच त्याचं वर्णन. काय? गुरुचं वर्णन करता येत नाही हेच त्याचं वर्णन. म्हणजे त्याचं वर्णन करता येत नाही असं नाही, त्याचं वर्णन करता येतं. काय? की त्याचं वर्णन करता येत नाही. किती शब्द उलटे सुलटे करा. आता पुढची ओवी, मज न कळे हा विचारू. काय नेमकं गुरु असतील, काय नेमकं असेल होते. आपण आता जगदंबेबद्दल बोललो थोडं थोडं थोडं, आपण गणेशाबद्दल बोललो बा थोडं थोडं. सद्गुरूंबद्दल काय नेमकं विचार करावा. मज न कळे हा विचारू. मग कळत नसेल ना तर काय करावं सांगू? दुरून माझा नमस्कारू. लांबून माझा नमस्कार. मला काही कळत नाही अशा भावामध्ये खूप लांबून नमस्कार केला ना तरी तो सगळ्यात फास्ट जातो. कारण फिजिकली जवळ असलेले लोक आहेत ना, ते मेंटली जवळ असतात असं नाही. डेस्पिरेशन जे असतं ना, डेस्परेटली माझा नमस्कार का जातो? खूप मोठी मोठी माणसं आहेत. मला कोण विचारणार? मी लांब उभा राहिलोय आणि नमस्कार करतो. यातले ते दुरून माझा नमस्कार हे आहे ना, ते आपला नमस्कार सगळ्यात लवकर पोहोचवण्याची ताकद देणारं वचन आहे. लक्षात घ्या. गोंदवलेकर महाराजांचं रोज प्रवचन असायचं गोंदवल्यात. रोज थोडस बोलायचं. असं आहे, माणूस अपडेट आणि अपग्रेड राहायला पाहिजे. नुसतं भोजन भाऊ नाही होता का मग आपला संप्रदाय? नुसतं आपली उपासना केली, बरोबर 7:15 आले गिळायला. आज तुम्ही विचार काय ऐकलात परब्रह्माबद्दलचा, अध्यात्माबद्दलचा? लक्षात घ्याल, मी तुम्हाला 1 रुपया दिला, तुम्ही मला 1 रुपया दिला, आपल्या संपत्तीत काही भर पडली का? पण मी तुम्हाला एक विचार दिला आणि तुम्ही मला एक विचार दिला, सद्विचार, की वैचारिक संपत्तीत भर पडली की नाही? हा विचार एकदा करून ठेवावा. आणि सगळे संत म्हणून रोज प्रवचन कीर्तन करतात. रोज. समर्थांची ओवीच आहे दासबोधातली, आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहोची नव्हे. संतांचं भोजन कुठलं? संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ तुकोबा. म्हणून गोंदवलेकर महाराज रोज एक 10-15 मिनिटं का होईना बोलायचे. खूप गर्दी असायची महाराजांच्या भोवती. उत्सव महोत्सव असल्यावर हजारोंची शेकडोंची गर्दी. एरवी 5-50 लोक तरी असायचे. गोंदवल्यात एक वेडा होता, घाणेरडा असायचा. असे एक्स्ट्राऑर्डिनरी जे असतात ना बुद्धीने, तेच वेडे होतात बरं का. हे ज्या दिवशी मला कळलं, इतका निश्चिंत झालो मी. आपल्या बुद्धीचा भार सहन होत नाही ते लोक वेडे होतात. असा लांब बसायचा, घाणेरडे कपडे, ते जुनं धोतर नेसलेलं, अंगावर घाणेरडी घोंगडी, वास यायचा अंगाला. कोण त्याला साबण देणार आणि पाणी देणार? असा लांब बसायचा, महाराजांचं प्रवचन ऐकायचं. लांब बसून प्रवचन ऐकायचा. महाराज त्याच्याही चित्तातल्या भावनांची नोंद घ्यायचे. बोलायचं नाहीत ते, पण तो येईपर्यंत थांबायचे की तो नाही आला अजून. कुठलाही प्रामाणिक वक्ता त्याच श्रोत्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो जो श्रोता श्रवणावर प्रेम करतो. लक्षात ठेवाले वाक्य. माझी जर माझ्या ह्या गोष्टीवर निष्ठा असेल तर मला तेच श्रोते आवडतील जे मनापासून ऐकतात.
तुम्ही बिदागी जास्त दिली आणि मला मोठं म्हटलं तर मला नाही आवडणार तेवढं जेवढं प्रामाणिकपणे श्रवण केल्यावर मला आवडेल. हे प्रामाणिक वक्त्याबद्दल बोलतोय, ते तर सत्पुरुष आहेत. प्रामाणिकता काय बोलायचं त्यांच्याबद्दल. रोज तो येतोय की नाही बघायचे, आला की सुरू करायचं. झालं, महिना गेला, 2 महिने गेले, काय तो केव्हापासून येत होता. एक दिवस तो आलाच नाही हो. वेळ तळून गेली तरी येत नाही. महाराजांनी बाकीच्यांच्यावर अन्याय नको करायला म्हणून सुरुवात केली. महाराजांनी प्रवचन 15 मिनिटं अर्धा तास बोलले, पण आज प्रवचनात लक्ष नाही. त्याला काही लागलं असेल का, त्याला ताप आला असेल का, मेला नसेल ना तो. कुठेही काय व्हायरल इन्फेक्शन काय होईल हो यांचं रस्त्यावरच्या लोकांचं. असं अस्वस्थतेनं प्रवचन झालं थोडं. आणि महाराजांनी विचारलंच आज, भाऊसाहेब आज आपला वेडा आला नाही. सगळ्यांनी मागं पाहिलं, बरोबर महाराजांच्या मागं बसला होता तो. लांब बसला होता पण मागं बसला, जागाच नव्हती म्हणून तो मागं बसला होता. महाराजांचं लक्ष नव्हतं ना, बरोबर मागं बघितलं नाही. बाकी सगळे बघत 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 शेवटी सुरुवात केली त्यांनी. आपला वेडा नाही आला. सगळ्यांनी मागं बघितलं, महाराजांनी मागं पाहिलं आणि महाराज इतके लाजले. का लाजले? सगळेजण ज्याला वेडा म्हणतात त्याला आजपर्यंत मी कधी वेडा म्हटलो नव्हतो, त्याला मी वेडा म्हटलो. चुकलं माझं. त्याला जवळ बोलावलं, अहो तो धावत आला आणि ओक्साबोक्षी रडत समोर लोळायला लागला. असा लांबून नमस्कार केला. महाराज म्हणले, मला क्षमा कर, मी वेडा. अरे कुणीतरी तुला शहाणं म्हणायला पाहिजे. सगळं समाज तुला वेडा म्हणतोच आहे, मी तुला वेडा म्हटलो, मला क्षमा कर. दुःख झालं म्हणून रडतोयस का? तो म्हणला, महाराज नाही, मला आनंद झाला. तुम्ही मला वेडा म्हटलं तर मी आहेच आहे वेडा, पण तुम्ही मला आपला वेडा म्हणालात. आपला म्हणालात. माऊलींची ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायातली 65वी ओवी आहे, सज्जने आपुला म्हणितला. सज्जनांनी संतांनी आपल्याला आपलं म्हणावं. ज्ञानोबांनी मला म्हणावं, बुवा तू माझा आहेस. तुकोबांनी म्हणावं, तू माझा आहेस. याकरता अत्यंत महत्वाची धारणा आहे, दुरुनी माझा नमस्कारो. सद्गुरुनाथा, मजन कळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू. गुरुदेवा पहिलं पारू पाववी आता. त्या माहूरला गेलो होतो मी कथेला, देवी भागवताला. वरती दर्शनाला गेलो. खूप छान भजन म्हणत होते तिथे. त्यातलं एक भजन मला खूप आवडलं. विष्णुदासांचं भजन आहे, आई आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही जरी तुझ्या भक्तीच्या बाबतीत चुकलो तरी तू आमचा उद्धार करण्याच्या बाबतीत चुकू नको जगदंबे. गुरुदेवा पहिलं पारू पाववी मज पाववी आता. माझी दुराशा होती मनामध्ये देवा माझ्या सद्गुरुनाथा, होती स्तवनाची दुराशा, वाईट आशा होती. जे शक्य नाही ते शक्य करावं असं वाटत होतं. होती स्तवनाची दुराशा, पण ज्या भरवशावरती मी हे शब्द योजना करणार होतो, तुटला मायेचा भरवसा. ज्या भरवशावर मी स्तुती करणार होतो त्या मायेनी तू म्हणली मी नाही बा एकही शब्द देणार तुला, उसना म्हणून मी शब्द देणार नाही, त्याचा यूज करून तू त्याची स्तुती बिस्ती करशील बा. का शक्य नाहीये रे. एकही शब्द माझ्याजवळ असा नाहीये की जो गुरुस्तवनात तुला वापरता येईल. म्हणून आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी, जसे कसे असाल ना तुम्ही हे परब्रह्मा, हे सद्गुरुनाथा, जसे कसे असाल तसे तुम्ही आहात. दुरुनी माझा नमस्कार. एक लक्षात घ्याल मुद्दा, निर्माण होऊन जे असतं त्याला अस्तित्व म्हणतात आणि निर्माण होण्याच्या आधी जे असतं त्याला सत म्हणतात. माठ नावाची गोष्ट जी आहे ना ती मातीवर अवलंबून असते. अलंकार नावाची जी गोष्ट आहे ना ती सोनं चांदी याच्यावर अवलंबून असते. याचा दोनचा विचार केला तर माठ हा नाशिवंत आहे, कारण तो अस्तित्व
त्याला अस्तित्व प्राप्त झालंय, पण अस्तित्वाच्या आधी जे असतं त्याला माती. एवढंच छोटाच दृष्टांत घ्या, मातीच्या मागे नको जायला. तसं विश्व नावाची जी गोष्ट आहे ना, ही ज्या मटेरियलची बनली आहे ते सत्तत्व म्हणजे सद्गुरू आहेत. आणि विश्व बनल्यानंतर संपलं का ते तत्व? जेवढी आणली होती माती चाळून तेवढ्याचे माठ बनवले, आता काही नाही, असं आहे का? नाही. एकांशेन स्थितो जगत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात. पुन्हा उरला तो सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. अजून उरलेलाच आहे तो. म्हणून होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी. मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, परी माया झाली लज्जायमान काय करू. जिच्या भरवशावरती मी तुझं स्तवन करणार होतो ना गुरु राजा, हे माणसाचं स्तवन नाही, लक्षात घ्याल. तुळस म्हणजे वनस्पती नाही, गाय म्हणजे पशु नाही, सद्गुरु म्हणजे मनुष्य नाही. एखाद्या मनुष्य देहातून ते तत्व प्रगट होईल आपल्या करता. मग त्या मनुष्य देहाचं नाव आपण स्वामी समर्थ, रामदास स्वामी, गजानन महाराज काही ठेवा, पण तेवढ्यातच नाही. तेच गजानन महाराज पांडुरंगाचे दर्शन देतात की नाही? बाळापूरच्या बाळाजींना समर्थांच्या रूपातही दर्शन दिलं की नाही? आम्ही सज्जनगडच आहे. एकदा हा मुद्दा कळला ना की माणूस माणसाला गुरु मानायचं सोडून देतो. गुरु नाही असं ठिकाण कुठं आहे? तुम्ही पण गुरुच आहात, तुम्ही पण गुरुच आहात. सद्गुरु, विद्यागुरु बद्दल बोलत नाही बरं आपण. हे सद्गुरु, आत्मज्ञान ज्यांच्याकडनं आपल्याला होणार आहे ते सद्गुरु. त्यामुळे मी तुमची स्तुती करणार होतो देवा, पण असमर्थ आहे मी. समर्थ काय म्हणतात? गुरुस्तवन करण्याच्या बाबतीत मीही असमर्थ आहे. पुढे सांगतात, तरी पण मी तुमच्याबद्दल थोडं बोलणार आहे. अरे म्हणले नाही बोलतायत असं? हो ना, मग नाही बोलताय ते बोलता येते ना. म्हणजे बोलता येत नाही असं नाहीये, बोलता येतंय. काय नाही बोलता येते? बोलता येते. मग ते तिकडून तिकडून बोलू? गुरु म्हणाले बोल, काय बोलतायस? ना तुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा. परमात्म्यापर्यंत जाता येत नाही आणि म्हणून प्रतिमा बनवावी लागते. प्रतिमा म्हणजे काय आहे? त्या गोष्टीची आठवण करून देणारी व्यवस्था, त्याला म्हणतात मूर्ती. इथे आता या 3 मूर्ती मांडल्यात, त्या कशाच्या आहेत? शाडूच्या आहेत. पण त्याच्याकडे बघितल्याबरोबर आपल्याला आठवण कोणाची झाली? रामरायाची आठवण झाली की नाही? म्हणजे त्या मूर्तींचं काम काय आहे? आपल्याला कोणाची आठवण करून देणं, असा मुद्दा लक्षात घ्या. विवेकानंद असे 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 फिरत होते, एका राजाकडे गेले. तो राजा देवधर्म मानणारा होता. मी नाही हे सगळं मानत. विवेकानंदांचं स्वागत बिगत केलं, तो आदर दिला विवेकानंदांना, कारण परदेशातनं परत आले होते. परदेशातनं आलं की उगाच लोकांना वाटतं हा शहाणा आहे वाटतं. याआधी मी परदेशात गेल्यावर त्यांना सांगितलं कुठल्या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही राहू नका. मला जसं म्हणलं कोल्हापूर तसं सिंगापूर. कारण गडावर बारावर कसलं काय हो, तुम्ही कुठल्या कॉम्प्लेक्स मध्ये राहू नका, मी कुठल्या कॉम्प्लेक्स मध्ये राहत नाही म्हणलं. त्यात काय विशेष आहे? सगळी पृथ्वीवर पलीकडच्या ब्रह्मांडात मला कीर्तनाला बोलवलं तरी मी हेच कीर्तन ठोकणार म्हणलं. हा, करणार नाही, ठोकणार. हा, चांगलं खिळा ठोकतात तसं. स्वामीजींना इतकं प्रेमाने बोलवलं, तो म्हणला मी नाही देव बी मानत, मी नाही सगुण मानत. हो का म्हणले. एका सेवकाला बोलवलं, हा वरचा फोटो काढावं जरा इथं, खाली ठेवा इथं. ओ खाली नाही, तो आमच्या राजेसाहेबांच्या आजोबांचा फोटो आहे. मग असं नाही का, त्यात आजोबा आहेत का तुमचे? नाही. ते फोडा म्हणले तो, आणि त्याच्यावर चांगला नाचा बरं. हे म्हणले असं काय करताय? का हो, ते रंगच आहेत ना नुसते, आणि तैलचित्रच आहे ना. मग त्याच रंगाचा अजून वाघही काढता आला असता ना, अस्वलही काढता आलं असताना. जवळपास तसेच दिसत आहेत ते. पण तेव्हा त्याला कळलं सगुणाचं काय
वैशिष्ट्य आहे. म्हणलं त्याच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला त्यांचे आजोबा आठवले की नाही बोला, हो. त्यांचे सद्गुण आठवले की नाही बोला, हो. त्यांचं शंकरांच्या मंदिरात जाणं आठवलं की नाही, हो. म्हणलं तुम्हाला कसं माहिती, ते जाऊ द्या, आठवलं की नाही, हो. आणि तुम्ही काय करता, तुमचे दुर्गुण तुम्हाला कळले की नाही. स्वतःला अतिशहाणं समजू नका. माणूस काय होतो, थोडस काही अर्ध्या आळकुंडानं म्हणतात ना. हे गोंदवलेकर महाराजांचीच गोष्ट सांगतो. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक शास्त्री भाऊ आले होते. आता त्यांनी वेदांताचं व्यवस्थित अध्ययन केलं होतं. सर्वम खलु इदं ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, सोहम, असल्या महावाक्यांचा असा काही अभ्यास होता त्यांचा. तुम्हाला सांगतो, प्रवचनाला बसले ना की लोक झोपेपर्यंत यांचं प्रवचन जेहत ते कालाचे ठाई आत्मा अमर आहे लागले पेंगायला लोक. आणि त्यामुळे इतके लोक त्यांना प्रवचनाला बोलवायचे. काय निद्रानाश झालेल्या लोकांना दुसरा उपायच नव्हता हो. आजच मला मेसेज आलाय कुठून तरी, बुवा तुमचं प्रवचन इतकं छान आहे, रामकथा सध्या ऐकतोय म्हणाले, प्रवचन सुरू केल्यावर कधी झोप लागली कळतच नाही म्हणलं. असंच असं मी तुम्हाला दाखवतो मेसेज नंतर, तो मला आठवण कर. मग ते आता ऐकत असतील तर नका हो माझा एवढा अपमान करू म्हणलं. ठीक आहे, झोप चांगली यायला पाहिजे हे बरोबर आहे, पण प्रवचन हा काही त्याचा उपाय नाहीये. हा, त्यांनी प्रेमानं लिहिलंय बरं, नाही तर तुम्हाला वाटेल मी काही टाकून बिकून बोलत नाही. ठीक आहे, त्यांचा भाव कळला मला. आणि त्यामुळे त्यांना असा इगो आला होता की निर्गुणच ब्रह्म आहे. आत्ताच बोललो ना की ते काय अवर्णनीय, वर्णनातीत आहे ते. आणि हे महाराज तर सांगायचे नाम घ्या, नामाने राम भेटतो. हे महाराजांचं म्हणणं पटायचं नाही. बरं, महाराजांचे खूप फॉलोअर्स होते हो, तेव्हाही होते ना आताही आहेत. काय सोपं करून सांगतो त्याला संत असं म्हणतात. अवघड परमार्थ सोपा करून सांगतो त्याला संत म्हणतात, आणि सोपा परमार्थ अवघड करून सांगतो त्याला पंडित म्हणतात. आमचे चैतन्य महाराज गमतीनं नेहमी सांगतात, ते म्हणलेले सोपी गोष्ट अवघड करून सांगण्यासारखी सोपी गोष्ट या जगात काही नाहीये, आणि अवघड गोष्ट सोपी करून सांगण्यासारखं अवघड या जगात काही नाहीये. कळलं का? बघा. पण महाराज अगदी सोपं, काही नको, नुसतं रामनाम घ्या, अन्नदान करा, पवित्र वागा, होईल तुमचा उद्धार. आणि आले ना महाराजांकडे ते वाद घालायला, देव सगुण का निर्गुण, हा वाद होता त्यांचा. पण महाराजांच्या भोवती इतकी गर्दी होती ते विचारूच शकले नाही. एक 5-10 मिनिटात थांबतोय बरं मी गडाळ बघतात काही लोक, म्हणलं एवढी गोष्ट झाली की थांबणार आहे. असं निश्चिंत बसा, जेवढे बसायचं तेवढं. इतकी गर्दी महाराजांच्या भोवती, त्यामुळे बरं गेलो विचारलं, काही फसकन बोलले महाराज, आपला अपमान. इगो फार जपतात ही मोठी मोठी माणसं. केला अपमान. आता लहान मुलाला काही इगो असतो का हो? हे सरळ बस, तिला काही नाही वाटत. थोडा मी तिला पेढा दिला, ती घेते जाते. इगो ज्यांचा डेव्हलप झाला त्याला फक्त प्रवचनात पुढं सरक म्हणा, त्याला पुढच्या वर्षी परिवारमध्ये प्रवचनाला आलो ना, प्रसाद द्या, घेतो मी तिकडून. त्याच्या लक्षात राहतं, यांनीच मला मागं पुढे सरक म्हणलं. ते आले नाहीत शास्त्री बुवा, कारण महाराजांच्या भोवती गराडा काय मग. 8 दिवस राहिले, अन्न तिथं अन्नदान सोहळ्यात जेवण असायचं. महाराज स्वतः वाढतात, बरं बसा जेवायला बसा. पण हे कोण आहेत त्याला माहिती नाही, तो कोण आहेत यांना माहिती, काही माहित नाही, फक्त महाराजांकडे आलेत. पण खूप लोक यायचे, त्यात हे आले होते. शेवटी एक दिवशीचा प्रसंग, विहिरीवरून आंघोळ करून आपल्या धर्मशाळेकडे चालले होते शास्त्री बुवा, आणि सकाळची वेळ त्यांची श्मश्रू चालली होती, गोटा हजामत चालू आहे. आणि त्यांचा चिलिया नावाचा नेहमीचा नाभिक नेहमीचा, तो महाराजांचं असं ते चटाकपटाक चटाकपटाक असं, पूर्वीच्या काळी ते ब्लेड नसायचे, असं ताजी धार लावायची. आणि इतक्यात शास्त्री बुवा असे चाललेले पाहिले. गोंदवलेकर महाराजांनी हाक मारली, शास्त्री बुवा. ते गडबडले. मी शास्त्री बुवा कळलं कसं त्यांना? पंचा आधीच ओला होता म्हणून बरं झालं. तुम्ही काहीतरी शंका बिंका विचारायला आलो तर मला म्हणे. हे कसं कळलं? आत्मात हे अंतर्यामी दिसत आहेत. विचारा. नाही आता तुमचं ते चाललंय ना, हो दे, नंतर विचारतो, नंतर भेटतो. महाराज म्हणले नाही, लगेच विचारावं, लगेच विचारा. शब्दाने बोलायचं थोडीच, मला तुम्हाला शिवायचं आणि तुम्हाला मला शिवायचं.
आणि त्या परिस्थितीत सोवळ्यात ओलेत्यात असणारा शास्त्री बुवा महाराजांशी बोलतो, तुम्ही ज्या रामाचं नाव घ्यायला लोकांना सांगता तो देव, तो राम सगुण का निर्गुण हो? महाराज लागले पोट धरून हसायला. इतका साधा प्रश्न, याचं उत्तर माझा चिलिया देईल. तो गडबडला. पूर्वी एकमेकांच्या व्यवसायात डोकं घालत नव्हते लोक, आपला व्यवसाय आपण करायचा. तो म्हणला, महाराज हे काय सांगताय तुम्ही? हा झालं तर तुमची जरा त्यांची करतो, फुकट करतो, याच्यापेक्षा काय मी करू शकतो त्यांच्या का? पण आतापर्यंतचा सेवेचा एवढा अधिकार होता. मन लावून सेवा केली, मन लावून काहीही कर्म केलं, त्याचा परिणाम सांगितला गीतेने, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिम लभते नरः. माझं काम मी मनापासून करत गेलो आयुष्यभर की सगळ्या सिद्धी कुरिअर सारख्या घरी येतात. त्याकरता महाभारत वाचा जरा. जे जपानी शक्य नाही, जे तपानी शक्य नाही, ते फक्त आपलं कर्म नीट केल्याने शक्य होतं. महाभारताचा हा सिद्धांत आहे. बरं, एक साधा मुद्दा, आपलं काम मनापासून केलं की जगात स्वर्ग नांदणार आहे की नाही? रस्ता करणाऱ्याने रस्ते नीट केले, गाड्या बनवणाऱ्यांनी गाड्या नीट बनवल्या, सरकारी ऑफिस मध्ये वेळच्या वेळेला कामं झाली, कोर्टात वेळच्या वेळेला न्याय दिले गेले. प्रत्येक गोष्ट मनापासून केल्याबरोबर इथेच स्वर्गात वेगळं जायचं कारणच नाही हो. तो म्हणला, मला नाही मोहे गडबड. ते म्हणले बस, आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला महाराजांनी. महाराजांनी हात ठेवला आणि सगळं ज्ञान शेअर केलं ब्लूटूथनी. आणि चिलिया गोल वळून बसला. एकदम चेहरा बदलला हो त्याचा. आणि सांगितलं, शास्त्री बुवा फिर से एक बार पूछिए. ते गडबडले, बापरे, ह्याच्याकडनं वाद करायची सवय जवळ. ठीक आहे, विचारूया विचारूया. ज्या रामाचं नाव घ्यायला महाराज सांगतात तो राम सगुण का निर्गुण? शास्त्री बुवा हा प्रश्न कशाने विचारलात तुम्ही? ते म्हणले, तोंडानी. हे तोंड सगुण का निर्गुण? सगुण, नुसतं सगुण नाही, अवगुण आहेत त्याच्यात भरपूर. आणि इतकं छान विवेचन केलं यानं. डोळ्याचं समाधान व्हावं एवढ्या करता देवाचं रूप आहे. कानाचं समाधान व्हावं याकरता देवाचे सद्गुण आहेत. वाणीचं समाधान व्हावं याकरता देवाचं नाम आहे. मनाचं समाधान व्हावं याकरता देवांच्या कथाद्वारे देवावर प्रेम करण्याची व्यवस्था आहे. आणि बुद्धी भगवंतामध्ये समर्पित व्हावी याकरता देवाचं निर्गुणत्व आहे. सांगा, सगुणानं निर्गुणाची प्राप्ती शक्य आहे का शास्त्री बुवा? श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामी, आणि मग श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. सगुणाचे न आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. सगुणाचा आधार आणि निर्गुणाचा निर्धार यातलं एकही टप्पा कमी करू नका. म्हणून सद्गुरूंचं मी वर्णन करणार. कल्याण स्वामी म्हणाले, कधी करणार? समर्थ म्हणाले, उद्या संध्याकाळी. कल्याण स्वामी म्हणाले, किती वाजता? बरोबर 4:30 वाजता. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव जानचे श्री. साकेताधिपती कपी भगवती
हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे ते जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी जो या जना उद्धरी शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ पटकन लावा ते प्रज्वलित करायचा हे श्लोक संपेपर्यंत 1 सेकंद मध्ये थांबायला लागतं का म्हणे कोण बसलाय त्यांनी लक्षात ठेवा वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्षा संगम केला महानुभाव संत जनी अनुभवचा केला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळी विमळ ज्ञान दास बोधा नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयी से प्रगट दावी कथची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळी विमळ ज्ञान दशकीचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्मची होये अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळी दास बोधा आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे परेशा आरती रामदासा रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार कलियुगी अवतरणी केला भक्तांचा उद्धार आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे वाळू परेशा आरती रामदासा वैराग्य भक्ति ज्ञान शांति क्षमा विरक्ति विवेक सालंकृत क्षमातया सर्वभूति आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे वाळू परेशा आरती रामदासा सच्चिदानंद घन रामदास केवळ दिनकर कृपायोगे रामचंद्र निर्मळ आरती रामदासा सर्वेशा काया वाचा मनोभावे वाळू परेशा आरती रामदासा कायेन वाचा सिद्धिर्वासुधर्मनाम प्रभु सुभा करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति वरदं तेषां रामनारायणं दामोदरं वासुदेवं हरिं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे
हरे हरे। भगवान की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। सब संतन की की जय। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता। उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतासी सदा नमावे। सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ। सर्व श्रोत्यांना पुनश्च एकदा नमस्कार। उत्तम अशा साथीबद्दल एक बार इन सब के लिए तालिया। खूप छान ऑर्गन साथ, अप्रतिम अशी सिंथेसायझरची साथ, इतक्या लहानपणी इतकी गोड वाजवती आहे, म्हणजे पुढं मग असे म्हणलं तसं उत्तम वादक व्हायचंय बरं तुम्हाला। इकडं तर काय बोलायचं कारणच नाही आहे। गणेश तर मला खूप प्रिय आहे, अतिशय आवडतो मला तो। पण घरात वारकरी परंपरा आहे, पिढ्यानपिढ्या। आत्ता जो शंकर महाराजांचा मठ आहे, तो शंकर महाराजांना ज्यांनी जागा दिली ते यांचे पूर्वज आहेत, म्हणजे यांच्या घरात शंकर महाराजांची समाधी आहे थोडक्यात। असं सगळं पुण्यवान लोक आपण आहात। मी वैयक्तिक वंदन करतो आपल्या सगळ्यांना, कलेला आपल्या, आणि इथेच थांबूया उद्या 4:30 वाजता। जय जय गुरु समर्थ।